नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवसाचं आजचं हे महत्त्वाचा एक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निसर्गातील जीवसृष्टीमध्ये आढळणारी विविधता ही आपल्याला नेहमीच अचंबित करणारी असते. अगदी सूक्ष्म जीवांपासून अजस्त्र महाकाय अशा प्राण्यांपर्यंत प्रत्येक जीव हा जीवसृष्टीचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक असतो. पण अर्थात बुद्धीचं वरदान लाभलेल्या आपण म्हणजेच मानवाने प्रत्येक क्षेत्रात केलेल्या अतिक्रमणामुळे ही जीवसृष्टी वन्यजीवसृष्टी धोक्यात आली आहे. 1970च्या दशकापासून शिकार आणि वन्य प्राण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. संयुक्त राष्ट्रसंघाने याची दखल घेऊन 3 मार्च 1973 पासून हा दिवस जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं. याच दिवसाचं औचित्य लक्षात घेऊन आजच्या कार्यक्रमामध्ये या विषयावर सर्वतोपरी अधिकारी अशी व्यक्ती श्री नितीन काकोडकर सर, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. 1987च्या भारतीय वनसेवा तुकडीतील भारतीय वनसेवा अधिकारी आहेत. देहरादून येथे वनसेवेचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सरांनी भारतीय वन्यजीव संस्थेचा वन्यजीव व्यवस्थापनातला पदविका अभ्यासक्रम एका सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांसह पूर्ण केला आणि बहुधा त्याच वेळी आपल्या सेवेतील बहुतांश भाग हा वन्यजीव क्षेत्रामध्ये असणार हे नक्की केलं. सर, आपण त्यानंतर उपवनसंरक्षक वन्यजीव ठाणे, उपवनसंरक्षक ताडोबा, त्यानंतर आपण मुख्य वनसंरक्षक आणि व्यवस्थापकीय क्षेत्रसंचालक मेळघाट या क्षेत्रीय पदांवर काम केलं आणि तिथे वन्यजीव क्षेत्रातला आपला विशेष असा ठसा उमटवला. त्याच अधिकारी आणि सहसचिव म्हणून मुख्य वनसंरक्षक शिक्षण प्रशिक्षण म्हणून आणि अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक अर्थसंकल्प नियोजन म्हणून काम करताना वन आणि वन्यजीव विषयक महत्त्वाच्या धोरणांमध्ये सरांचं योगदान खूप मोठं राहिलेलं आहे. अशा प्रकारे क्षेत्रीय स्तरावर आणि धोरणात्मक पातळीवर दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणी काम करून आज वन्यजीव क्षेत्रातलं सर्वोच्च असं प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर आपण काम करत आहात, जिथे संविधानिक जबाबदारी, कर्तव्य आणि सगळे अधिकार वन्यजीव क्षेत्राशी निगडीत आपण पार पाडत आहात. त्यामुळे आज आपण वन्यजीव दिनाच्या निमित्ताने जेव्हा या विषयाला सुरुवात करू तेव्हा मला पहिल्यांदा सर आपल्याला विचारायचं आहे की संयुक्त राष्ट्रसंघाकडून नेहमीच या विषयाशी संबंधित कुठल्या ना कुठल्या संकल्पनेवर हा दिवस साजरा केला जातो. ज्या वर्षीसाठीची आपली संकल्पना आहे फॉरेस्ट अँड लाईव्हलीहूड सस्टेनिंग पीपल अँड प्लॅनेट, तर ही संकल्पना नेमकी काय आहे हे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. सर्वप्रथम जागतिक वन्यजीव दिवसानिमित्त सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण आत्ताच म्हटलं की यावर्षीची जी संकल्पना आहे ती फॉरेस्ट अँड लाईव्हलीहूड पीपल अँड प्लॅनेट, म्हणजे वन आली की त्याच्या आसपास राहणाऱ्या असंख्य लोक आली, त्यांचं अवलंबन वनावर जे असतं ते आलं आणि त्याच्यामुळे जो काही भार पडतो वनांवर वन्यजीवावर तर तो भार शाश्वत असावा. म्हणजे तो भार पडल्यामुळे विध्वंस नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की वन किंवा वन्यजीव हे एक सस्टेनेबल म्हणजे रिन्युएबल रिसोर्स आहे, म्हणजे पुनर्जीवित होणारा संसाधन आहे. तर त्याचा वापर तर करायचा आहे, पण वापर करताना तो एवढाही नाही करायचा की त्याच्यामुळे नुकसान होईल. तर म्हणून शाश्वत विकास, तर शाश्वत विकास कसा करायचा आणि ज्याच्यामध्ये वन्यजीवांचं संरक्षण तर होईलच पण लोकांना सुद्धा त्याचा काही प्रमाणात लाभ घेता येईल. तर ती संकल्पना ठेवून या वर्षीचा जो जागतिक वन्यजीव दिवस आहे तो साजरा करण्यात येत आहे. यामध्ये आपण जेव्हा म्हणतो की लाईव्हलीहूड म्हणजे अर्थात उपजीविकेचा पर्याय, हा आपण उपजीविकेच्या पर्यायांचा विचार करताना अर्थातच भौगोलिक क्षेत्रानुसार हे पर्याय वेगवेगळे असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर आपले व्याघ्र प्रकल्प सुद्धा भौगोलिक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत.
तर त्या संदर्भात आपण काय पर्याय लोकांना देतो? आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्याच्यापैकी 5 व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते विदर्भात आहे आणि 1 व्याघ्र प्रकल्प जो आहे तो पश्चिम घाटात आहे, म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. तर अर्थातच इथे असणारे जी जैविक विविधता आहे ती थोड्याफार प्रमाणात वेगळी आहे. त्याचप्रमाणे इथे राहणारी लोक जी आहेत ती सुद्धा वेगळी आहेत. म्हणजेच आता मेळघाटमध्ये जसे खोरकू बांधव आढळतात किंवा गवळी बांधव आढळतात, तसेच आपण इकडे आलो, ताडोबाकडे आलो तर इथे गोंड बांधव जे आहेत ते आढळतात. पश्चिम घाटात आदिवासी कमी आहेत, पण तिथे इतर लोक आहेत आणि ज्यांचा संबंध थोडासा तिथे विकास आपण म्हटलं तर जर आपण तुलना केली तर अर्थातच तिथे झालेला विकास थोडा जास्त आहे. त्यामुळे लोकांच्या गरजा वेगळ्या आहेत. त्यामुळे लोकांच्या गरजा ह्या त्या भौगोलिक क्षेत्रानुसार बदलत असतात आणि मग त्यांची उपजीविका कशावर अवलंबून आहे ते सुद्धा आपल्याला पाहावं लागतं. जसं आपल्या म्हणजे ह्या भागामधली जी मुख्य गरज जी आहे ती सरपणासाठी आहे किंवा ती ज्याला आपण कुरण म्हणतो, वैरण म्हणतो, तर त्याच्यासाठी आहे. जी गुरं आहेत त्यांच्याकडे तर त्या गुरांना चरण्यासाठी जागा लागते. त्याचप्रमाणे मग बऱ्याचशे वनउपज जे आहेत ज्याला आपण गौण वनउपज म्हणतो किंवा वन औषधी आहेत त्यांचं सुद्धा निष्कासन केलं जातं. तर हे करत असताना ते शाश्वत ठेवत असताना लोकांची उपजीविका सुद्धा कशी सुरू राहील याबाबत आपण विचार करत असतो सातत्याने. बरोबर. यामध्ये निसर्ग पर्यटनाचा कितपत भाग येतो किंवा त्या माध्यमातून आपण लोकांना काही रोजगार दिले आहेत का? आपण काय करतो की एखादं जर व्याघ्र प्रकल्प क्षेत्र किंवा अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान जेव्हा आपण घोषित करतो त्यावेळेस स्थानिक लोकांवर बरेचसे निर्बंध येतात. मग आपण त्यांना म्हणतो की तुम्ही इथून इथे चराई करायची नाही किंवा इथून गौणवन उपज काढायचा नाही किंवा इथून तेंदू संकलन जे आपल्या भागात होतं मोठ्या प्रमाणात ते करायचं नाही. तर मग त्यांनी हे नाही करायचं तर मग त्यांना काहीतरी वेगळे संसाधन दिले पाहिजेत, पर्याय आपण दिले पाहिजेत. तर एक पर्याय जो महत्वाचा ठरतो तो आहे निसर्ग पर्यटन. आता निसर्ग पर्यटन म्हणजे काय? म्हणजे जसं आपलं एक निसर्ग पर्यटन धोरण आहे राज्यामध्ये, तर त्या निसर्ग पर्यटन धोरणामध्ये काय म्हटलेलं आहे की लोकांना आत न्यायचं, म्हणजे पर्यटकांना त्यांच्यामध्ये वन्यजीवासंदर्भात वनासंदर्भात एक आवड निर्माण करायची आणि त्यांना मग बाहेर पाठवायचं की बाबा तुम्ही आमचे आता अँबॅसेडर व्हा आणि वनाचं महत्त्व वन्यजीवाचं महत्त्व लोकांमध्ये जास्ती सांगा. आणि हे करत असताना स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. आता एक उदाहरण घ्यायचं म्हणजे आपण ताडोबाचं उदाहरण घेऊया. आज ताडोबामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन होत आहे. ताडोबा म्हणा किंवा पेंच व्याघ्र प्रकल्प म्हणा या 2 ठिकाणी. तर ह्याच्यामुळे काय झालं? तर ह्याच्यामुळे आज जवळजवळ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास सुमारे 250 ते 300 गाईड्स म्हणजे निसर्ग मार्गदर्शक जे आहेत त्यांना आपल्याला रोजगार देता आलेला आहे. म्हणजेच तेवढी कुटुंब आज त्याच्यावर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे जवळजवळ 200 जिप्सीज म्हणजे जी वाहनं आपण आत सफारीसाठी जे घेऊन जातात तर 200 जिप्सी चालकांना रोजगार मिळालेला आहे. हे तर झालं थेट रोजगार. आणि मग एवढे पर्यटक जर तिथे येणार असतील त्या परिसरामध्ये तर साहजिकच हॉटेल्स आहेत किंवा कुक्कुटपालन आहे किंवा छोटी मोठी दुकानं आहेत. तर हे सगळे रोजगार सुद्धा निर्माण होतात आपण. तर हे सगळं केल्यामुळे निसर्ग पर्यटनातून उपजीविका किंवा रोजगार निर्मिती ही होते. तर ही एक थेट म्हणजे त्याचा संबंध आपण म्हणतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास. बरोबर. सर, आपण ताडोबा अंधारी प्रकल्पाचा उल्लेख केलात आणि तिथे आपलं उपवन संरक्षक म्हणून जेव्हा आपण काम करत होतात त्यावेळेला अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात आपण तिथे केली, ज्याच्याबद्दल आपल्याला सेंचुरी एशिया अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. तर या उपक्रमांबद्दल आम्हाला काही सांगाल? याच्यामध्ये असं फार काय आम्ही केलं नाही, पण जे महत्त्वाच्या गोष्टी कदाचित ज्या झाल्या आणि त्याचं एक म्हणजे कारण हेही असू शकतं की त्याच वेळेस साधारण 1995 मध्ये हा व्याघ्र प्रकल्प झाला.
व्याघ्र प्रकल्प झाल्यामुळे त्याचा संरक्षणाचा दर्जा आम्ही वाढवला. म्हणजेच संरक्षणासाठी जे आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी संरक्षण कुट्या निर्माण केल्या. मग या संरक्षण कुट्यांवर आपले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यातनं आपण रोजगार निर्मिती करून त्यांना तिथे संरक्षणासाठी नेमलं. तसंच आपल्या लोकांना म्हणजे वन अधिकारी वन कर्मचारी यांनी सुद्धा कुटीवर जाऊन राहावं असं एक महत्वाचं म्हणजे एका प्रकारे थोडं फोर्स करणं म्हणा किंवा एकदा फोर्स केल्यावर नंतर बऱ्याचसे अधिकारी कर्मचारी मला माहिती आहेत की त्यांना ते आवडायला लागलं, मार्ग तयार झाला आणि त्यांना आवडायला लागलं आणि ते स्वतःहून जायला लागले. त्याच्यामुळे अर्थातच आम्ही ठिकठिकाणी जंगलामध्ये इंटिरियरमध्ये अतिशय दुर्गम भागात सुद्धा अशा कुट्या निर्माण केल्या आणि त्याच्यामुळे संरक्षणाचा दर्जा वाढवला. तो एक भाग झाला. दुसरा एक महत्वाचं काम जे झालं त्यावेळेस ते हे झालं की पूर्वी पर्यटनावर निर्बंध नव्हते. म्हणजे अगदी दुचाकी वाहनांपासनं पायी जाणाऱ्यांपासनं गाडीतनं जाणाऱ्यांपासनं सगळ्यांना म्हणजे त्याला म्हणतो ना फ्री फॉर ऑल असं होतं. तर तसं न करता मग प्रत्येक वाहनाबरोबर एक मार्गदर्शक असलाच पाहिजे. त्याच्यामुळे रोजगार तर निर्मिती झाली. परत जो पर्यटक फिरायला जातो त्याच्यावर निर्बंध आले. म्हणजे प्लास्टिक बाहेर टाकू नये किंवा हॉर्न वाजवू नये किंवा ऑफ रोड जाऊ नये म्हणजे रस्ता सोडून दुसरीकडे जाऊ नये असे निर्बंध, आवाज करू नये, गोंगाट करू नये असे निर्बंध घातल्यामुळे प्राण्यांना सुद्धा एक स्वच्छंद वातावरणात शांत वातावरणात जाता आलं आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम संरक्षणाचा दर्जा वाढला, पर्यटकांवर निर्बंध आले. ह्या सगळ्या गोष्टी रस्ते बरेचसे जे छोट्या छोट्या म्हणजे आपल्याला जे गस्त करण्यासाठी जे आवश्यक असतात पायवाटा त्यांच्याशिवाय ज्या गाडीनी सुद्धा जाता येतील असे दोन्ही प्रकार तर ते विकसित झाले. ते विकसित झाल्यामुळे जिथे पूर्वी कर्मचारी पोचत नव्हता, अधिकारी पोचत नव्हता तिथे तो पोचायला लागला. तो पोचायला लागल्यामुळे साहजिकच तिथे लक्ष केंद्रित झालं आणि मग त्याच्यामुळे संरक्षणाचा दर्जा वाढला. आणि या सगळ्याचा परिणाम जो झाला तो वाघांची संख्या जी आहे ती हळूहळू वाढत गेली. आणि आज तर आपल्याला माहिती आहे की एक प्रकारे चंद्रपूर जिल्हा जो आहे तो सर्वात म्हणजे पूर्ण राज्यामध्ये जर 312 वाघ आहेत 2018च्या गणनेनुसार तर त्याच्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 160 वाघ आहेत. म्हणजे ही 2018ची आकडेवारी आहे. आता थोडे अजून वाढले असतील. तर आता हे चांगलं का वाईट हा वेगळी गोष्ट आहे. संघर्ष थोडासा वाढत आहे. त्याच्यासाठी आपण जी आवश्यक पावलं आहेत ती उचलत आहोत. सर, आपण आता जसं उल्लेख केला की पर्यटकांनाही थोडंसं साक्षर करण्याची गरज आहे आणि याची सुरुवात मला वाटतं आपण ताडोबा अंधारी प्रकल्पापासून केली. तिथे जे नेचर इंटरप्रिटेशन सेंटर आपण सुरू केलं होतं अतिशय कमी खर्चातलं आणि पर्यटकांसाठी खूप उपयुक्त असं ते संकुल झालं होतं. तर ती संकल्पना काय आहे आणि ती नंतर महाराष्ट्रात सगळीकडेच आपण त्याची पुनरावृत्ती केलेली आहे तर त्याच्याबद्दल काय सांगा? जेव्हा पर्यटक एखाद्या वन्यजीव क्षेत्रात येतो तर त्याला माहिती नसतं की आतमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे किंवा आपण काय काय बघायला पाहिजे. म्हणजे अर्थातच केंद्रस्थानी वाघ असतो पण वाघा पलीकडे जाऊन कितीतरी गोष्टी जंगलामध्ये असतात की ज्या बघायला पाहिजे, ज्या अनुभवायला पाहिजे, ज्याच्यामुळे आवड निर्माण होते. तर ते करण्यासाठी आपण एक निसर्ग परिचय केंद्र हेच नाव दिलं होतं आपण. ते जे एंट्री पॉईंट होती मोहर्लीला जे आपलं संकुल आहे छोटंसं तर तिथे आपण तयार केलं. आणि त्याच्या मागची संकल्पना हीच होती की लोकांना थोडंसं या जंगलाबद्दल माहिती व्हावी आणि खूप काही त्यांना न सांगता कुतूहल निर्माण करणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि कुतूहल निर्माण झालं की आपोआपच लोकांना वाटतं की नाही संरक्षण पण व्हायला पाहिजे. आणि मग मी मगाशी जे सांगितलं की त्यांना बोलवायचं एक नॉर्मल टुरिस्ट म्हणून पण बाहेर पाठवताना त्याला एक आपला अँबॅसेडर ज्याला म्हणतो की आमच्यासाठी लढणारा एक सैनिक तयार करून बाहेर पाठवायचा. दूत तर वन्यजीव दूत म्हणून तो बाहेर गेला पाहिजे. तर अशी ही संकल्पना होती. कोणीतरी एकाने लिहिलेलं आहे की जर निसर्ग परिचय केंद्र नसेल तर त्यांनी तुलना अशी केलेली आहे, त्यांनी उदाहरण जे दिलेलं आहे की ते असं आहे की तुम्ही काही पाहुण्यांना घरी बोलवलं जेवायला, दरवाजा उघडला आणि नंतर मग त्यांना त्यांच्यावर सोडून दिलं. म्हणजे पुढे कोणतीही माहिती न देता कोणती माहिती नाही त्यांना जेवायला न खाऊ घालता
तुम्ही त्यांना सोडून दिलं. तर तशीच त्यांनी संकल्पना म्हणून परिचय केंद्र जे आहे ते अतिशय आवश्यक आहे. नक्कीच सर, ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवूया, पण आता एक विश्रांतीची वेळ झालेली आहे, सो आपण पुन्हा विश्रांतीनंतर भेटूया. नमस्कार, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, आपण आता जसा उल्लेख केला, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या वाढते आहे. हे चांगलं की वाईट हा आपण चर्चेचा वेगळा विषय आहे. पण अर्थातच या वाढणाऱ्या संख्येमुळे किंवा आपल्या प्रत्येक क्षेत्रात वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे मानव वन्यजीव संघर्ष हाही सध्या मोठा चर्चेचा विषय आहे आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात लोकांना त्याचा त्रासही होतोय. मग हा संघर्ष असणारच आहे, तो केवळ महाराष्ट्रात नव्हे, भारतात सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तर त्या संघर्षातून सहजीवनाकडे प्रवास कसा असावा, म्हणजे त्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी काय असावी आणि शासन म्हणून आपण त्याच्याकडे कसं बघतोय? याचं एक अतिशय उत्तम उदाहरण आपण पश्चिम महाराष्ट्रातलं देऊ शकतो की जिथे काही वर्षांपूर्वी बिबट्यांचा प्रादुर्भाव खूप वाढला होता आणि मग लोकांमध्ये जागृती करून त्यांना हे समजावण्यात आलं की बिबट्या दिसला म्हणून तो काही तुम्हाला घातक ठरणार नाहीये. त्याच्याबरोबर तो इथे येतोच, तो रोज रात्री येतो किंवा संध्याकाळी येतो. तुमची घरं जी आहेत ती शेताला लागून आहेत. ऊसाच्या शेतीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं मध्यंतरी आणि त्याच्यामुळे बिबट्याला जसं आहे की बिबट्याला ऊसाची शेती ही अतिशय चांगली राहते, कारण तिथे कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नसतो तिथे. त्यामुळे त्याला पाणी भरपूर मिळतं, त्याला खाद्य मिळतं आणि त्याला शांतता मिळते. अशा प्रसंगामध्ये त्याचं प्रजनन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं. तर अशा वातावरणात वाढत असताना बिबट्याचं असणं हे आपल्यासाठी घातक नाही. अर्थात कधी एखाद वेळेला कधीतरी दुर्घटना होतात, पण त्याच्यामुळे नुसतं बिबट्या दिसल्या म्हणून त्याला पकडा असं जे आपण एका प्रकारे ओरड करतो सगळीकडे, तर ती योग्य नाही. हे सतत जनजागृतीने तिथे लोकांच्या मनात बिंबवलं गेलं आणि त्याचा परिणाम हा आहे की आता लोक त्याच्यासोबत राहण्यासाठी म्हणजे सहजीवन जे आहे ते आहे, म्हणजे तिथे आपल्याला दिसतंय, कारण मानसिकरित्या तयार झाले. तसंच कदाचित आपल्याला इथे पण प्रयत्न करायला लागतील की अर्थात बिबट्या हा लहान थोडासा प्राणी आहे वाघाच्या तुलनेमध्ये. आपल्याला काय करावं आणि काय करू नये याचं जर आपण जनजागृती जास्ती मोठ्या प्रमाणात केली तर इथे सुद्धा असे प्रसंग खूप आहेत. म्हणजे वाघांची संख्या जी आहे ती जर बघितली आपण आणि जर म्हटलं की प्रत्येक वाघ हा माणसाला त्रास देणारा आहे असं नाही आहे बिलकुल. म्हणजे घटना थोड्याफार होतात, पण असं नाही आहे की प्रत्येक वाघ तसा आहे. त्याच्या काही स्टेजेस असतात. म्हणजे विशेषतः वाघ हा जो आहे तो एक टेरिटोरियल ॲनिमल आहे, म्हणजे त्याचं एक विशिष्ट क्षेत्र असतं. त्या क्षेत्रामध्ये तो राहतो. मग जेव्हा वाघिणीला पिल्लं होतात मग ती नवीन क्षेत्रामध्ये जाण्यासाठी धडपड करतात. मग ते नवीन क्षेत्र शोधायला जाताना संघर्ष होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्याला माहिती नसलेल्या क्षेत्रात तो जातो. हे असंच आहे की जसं आपल्याला एखाद्या नवीन ठिकाणी आपण जातो आणि समजा तिथे रात्री उजेड बिलकुल नसेल तर आपण जसं चाचपतो आणि आपल्याला पण कुठेतरी आपण अडखळून पडू शकतो. तसंच यांच्या बाबतीतही होतं की नवीन ठिकाणी बाबा घर कुठे आहे, शेती कुठे आहे, रस्ता कुठे आहे, ह्या गोष्टी कळायला त्यांना पण वेळ लागतो. तर त्या स्टेजमध्ये जो आहे तिथे संघर्ष होण्याची शक्यता असते. आणि दुसरा संघर्ष जो मोठा संघर्ष आहे तो शेतकरी बांधव आपला हा कार्यक्रम ऐकत असतील तर त्यांच्यासाठी जो आहे तो पीक नुकसानीचा आहे. तर पीक नुकसानीसाठी आपण काय करता येईल ह्याच्याकडे पण आपण लक्ष देतो. पीक नुकसानी न होण्यासाठी किंवा त्याचं जे नुकसान भरपाई आहे तर ती कशी देता येईल याबाबतही शासन मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षापासून विचार श्यामाप्रसाद मुखर्जी सारख्या योजनांमधून आपण ते करतोय आहोत आणि मोठ्या प्रमाणावरती. सर, आपण महाराष्ट्र वनसेवेमध्ये येणारे अधिकारी आहेत किंवा भारतीय वनसेवेत येणारे अधिकारी आहात, म्हणजे आम्ही जे लोक वनसेवेमध्ये आहोत त्यांच्यासाठी प्रेरणास्थान आहातच. पण या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन तरुणांना, म्हणजे जे अगदी शासनाचा भाग होतीलच असं नव्हे, पण पर्यावरण क्षेत्राची आवड असणारे किंवा या क्षेत्रात काही त्यांना काम करायचंय अशा सगळ्या तरुणांना आपण काय मार्गदर्शन कराल?
वनसेवेत येणं ही तर आम्हाला आवडेलच, पण नक्कीच. साहजिकच प्रत्येकाला ते त्याला शक्य मर्यादा नाही. आहेत आणि त्याला मर्यादा आहे. संख्या परंतु ती कमी आहे. वनसेवेत न येता दुसरे काही कामं नाही आहेत का, तर असं बिलकुल नाही आहे. खूप पर्याय आहेत. जे संशोधन, वन्यजीव विषयक, वनविषयक संशोधन करणं हा एक मोठा आज पर्याय उपलब्ध पर्याय आहे. आहे. सर, मी आपल्याला थोडंसं थांबवते. या क्षेत्रामध्ये आणखीन खूप काही करण्यासारखं आहे, त्याबद्दल आपण नक्कीच माहिती घेऊया एका विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण या वन्यजीव क्षेत्रातल्या संशोधनाविषयी बोलत होतो आणि बऱ्याच संशोधन प्रकल्पांना आपण चालना दिलेली आहे. तर या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना आपण काय सांगाल? एक जर संशोधनाचंच थोडंसं सांगायचं म्हटलं की भारतीय वन्यजीव संस्था आहे आपल्याकडे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आहे, किंवा वन्यजीव संवर्धन ट्रस्ट आहे, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट. असे अनेक संस्था आज आहेत आणि ज्याच्यामध्ये तरुणांना, ज्यांना या विषयामध्ये रुची आहे, त्यांना हे सगळे आज पर्याय उपलब्ध आहेत. तर संशोधनामध्ये अर्थात दुर्गम भागात राहावं लागेल, कठीण परिस्थितीत राहावं लागेल, पायी खूप फिरावं लागेल, पण त्याच्यातनं मिळणारा आनंद आणि वन्यजीव संशोधन अजूनही मी म्हणेन की तसं बालावस्थेतच आहे. म्हणजे ह्याचाच आपल्याला प्रचंड वाव आहे, स्कोप आहे. तर तोच त्या दृष्टीने सुद्धा विचार करता येईल. तिसरा आहे फोटोग्राफी. म्हणजे वन्यजीव फोटोग्राफी आज छायाचित्रकार केवढे मोठे आहेत आणि त्यांचं म्हणजे नुसतं फेसबुकवर लाईक्स घेणं हा एक भाग झाला त्याच्यातला, पण त्या पलीकडे जाऊन वाणिज्यिक म्हणजे प्रोफेशनल फोटोग्राफी एक व्यवसाय म्हणून ती सुद्धा एक मोठं संधी उपलब्ध आहे. लिखाण म्हणजे वन्यजीव विषयक, वनविषयक लिखाण करणं आणि लोकांपर्यंत हा संदेश पोचवणं हा एक मोठा पर्याय जो आहे तो लोकांकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे खूप असे आमचे जसे आता रेस्क्यू सेंटर्स आहेत, म्हणजे बचाव केंद्र, वन्यप्राणी बचाव केंद्र आहेत, तो एक पर्याय आहे. वेटरनरी सायन्स आहे. पूर्वी जे पशुवैद्यकीय अधिकारी असायचे ते बहुतेक पशुवैद्यकीय अधिकारी फक्त म्हणजे जी डोमेस्टिक गुरं जी असतात, जी पाळीव प्राणी आहेत, त्यांच्यावरच काम करायचे. पण आज वन्यजीव विषयक काम करणारे पशुवैद्यकीय अधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत. तेही एक मोठं क्षेत्र. हा, म्हणजे त्या मार्गाने सुद्धा तुम्ही ऍक्टिव्हली इथे काम करू शकता. तर असे खूप पर्याय उपलब्ध आहेत. प्रेक्षकांना मला हेही सांगायला आवडेल, सर शासकीय सेवेत तर आहेतच, पण अतिशय उत्तम फोटोग्राफर आहेत आणि उत्तम लेखकही आहेत. सर, आपण लिहिलेलं ताडोबा द अनटोल्ड स्टोरी हे पुस्तक पर्यावरण प्रेमींसाठी नक्कीच एक महत्त्वाचा ठेवा आहे. या पुस्तकाबद्दल काय सांगाल? हे पुस्तक अर्थात खूप मोठं पुस्तक नाहीये, पण त्याच्यामध्ये ताडोबा मध्ये काम करत असताना जे काही अनुभव आले, तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांचं कथन आहे, म्हणजे अनेक्डोटल इन्फॉर्मेशन आहे. नेहमी असं वाटतं की वनाधिकारी जे आहेत ते लिहित नाहीत, तर असा एक विचार होता की आपण पण काहीतरी लिहावं आणि त्याच्यामधनं लोकांनी जर प्रेरणा घेतली तर बरेचसे लोक अजूनही खूप चांगलं लिहू शकतील याच्यामध्ये. त्या दृष्टीने ते पुस्तक लिहिलेलं आहे. खरं तर सरांच्या बरोबर ही चर्चा करताना ती अगदी कमी वेळात पूर्ण होणं शक्यच नव्हतं, कारण माझ्यासह अनेक वनसेवेतील अधिकारी असतील किंवा पर्यावरण प्रेमी असतील, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात वन्यजीव क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महत्त्वाच्या लोकांपैकी सर एक आहेत. सर, आपल्याबरोबर जंगलात फिरणं हे हा एकच एक मोठा अनुभव असतो. जरी मला स्वतःला तो फार कमी आला, कारण पुण्यामध्ये फक्त भांबुर्डाच्या टेकडीवरती मी आपल्यासोबत होते, पण नेहमी आपल्याबरोबर फिरणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांचे अनुभव ऐकताना म्हणजे जंगल वाचन काय असतं याच्यासाठी आपल्याबरोबर फिरलं पाहिजे असं आम्हाला नेहमी ऐकायला मिळालेलं आहे. आता त्याचं किती महत्त्व आहे सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये असं आपल्याला वाटतं? म्हणजे जंगलाकडे या असं आपण लोकांना म्हणतो, तर आपण जाताना प्रेक्षकांना काय सांगाल जंगलाबद्दल? म्हणजे एकच मी उदाहरण छोटंसं देईन की मी नेहमी म्हणतो की वाघ बघायचा असेल तर ताडोबाला जा आणि वाघ अनुभवायचा असेल तर मेळघाटला जा. कारण बघणं हा एक छोटासा भाग झाला त्याच्यातनं, आणि बघण्यापासून निरीक्षणामध्ये कसं जाता येईल. म्हणजे नुसता बघणं हा एक भाग झाला, पण त्या बघत असताना तो काय करतोय, त्यांनी काही खाल्लं का, किंवा त्यांनी कुठे बघितलं तर त्यांनी काय संकेत दिले का, तर हे निरीक्षण.
आणि हे नुसतं वाघांच्या बद्दल नाही तर प्रत्येक प्राण्याबद्दल. तर हे जर तुम्ही हळूहळू शिकलात तर त्याच्यातनं खूप आनंद घेता येतो आणि खूप बारक्यावेळी कळतात की एक पक्षी असला तरी त्या पक्ष्यामध्ये बघताना आपल्याला कोणत्या गोष्टी बघायला पाहिजे किंवा तो कसे संकेत देत असतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं की जंगल वाचन किंवा अरण्य वाचन किंवा रान वाचन हे धडे आपण कुठे खाणाखुणा कुठे आहेत का, वाघाने कुठे विष्ठा आहे का वाघाची, किंवा कुठेतरी त्यांनी ओरबाडलंय का, तर ते का ओरबाडलं असेल. अस्वलीच्या अर्जुनाच्या झाडावर चढून उतरताना ज्या नखांच्या खुणा दिसतात तर त्या कशासाठी आहेत, तर वरती मध काढण्यासाठी तो गेला होता. अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं जो आनंद मिळतो तो आनंद घ्यायला लोकांनी शिकावं असंच मी म्हणेन. नक्कीच. म्हणजे वन्यजीव म्हणलं तर फक्त वाघच नव्हे तर जंगलातल्या प्रत्येक गोष्टीकडे आपण बघायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट अनुभवायला पाहिजे. आज जागतिक वन्यजीव दिवसानिमित्तचा हा एक महत्त्वाचा संदेश आपण लोकांना देतोय की अगदी सूक्ष्म जीवांपासून प्रत्येक गोष्ट ही स्वतःमध्ये वेगळी आहे आणि तिची जपणूक आपण केली पाहिजे. सर, आपण इथे आलात आणि आजच्या मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया, शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा ddmumbaikrishi@gmail.com या ईमेल आयडीवर. आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा.